त्यांना पण वाटलं जमलं नाही, ते पाण्याचा स्पीड खूपच वाढलं होतं. शेवटी आम्हालाच आमचं वाटलं की आमचा जीव आम्हीच वाचू शकतो. अलीकडच्या साईडला जायचं, आमचं सगळं सामान तिकडं, फोन तिकडं, कपडे तिकडे, जे आम्ही खायला काहीतरी चिप्स वगैरे आणलेले ते सगळं तिकडं, पाणी प्यायचं सगळं आमचं सर्वायवल झिरो झालं. म्हणजे इथं तर आम्ही वाहत्या पाण्याने आम्ही डायरेक्ट तिथं पोहोचलो. हा किस्सा तुमच्यासोबत घडला हा तर काय नाही, अजून एक झालं पुढं त्याच टायमाला सर? त्याच दिवशी अजून एक. म्हणजे आमचं नशीब एवढं खराब. नमस्कार सर. नमस्कार, काय नाव तुमचं माझं नाव दिव्यांशू तामचीकर. आणि काय करतात तुम्ही? मी आता ग्रॅज्युएट झालो, मी डिग्री घेतली BBAची आता. अच्छा, काय प्रसंग घडला होता तुमच्यासोबत? हां, तर माझा प्रसंग हा 2023मध्ये झाला होता हा. आणि पावसाळ्याचे दिवस आलते आणि लोकांच्या स्टोरीज वगैरे पडत होते, धरणात जात होते, पावसात भिजत होते, खूप चांगलं नॅचरल फोटोज वगैरे ते टाकत होते. तर तेव्हा आमची पण अशी आवड झाली की आम्ही पण रील किंवा काहीतरी आम्ही टाकू आमचं ह्याचं. तर आम्ही 4-5 मित्र म्हणून गोळा झालो आणि असंच आम्ही प्लॅन केलं की कुठेतरी आता फिरायला आपलं पण जायला पाहिजे, आपण पण मस्त स्टोरीज वगैरे काढू. तर आम्ही गुगल सर्च वगैरे केलं, आम्ही खूप बघितले साईट्स वगैरे की कुठं आम्ही जाऊ शकतो फिरायला, कुठली सिनेरी चांगली आहे, कुठं आम्ही काय करू शकतो, फोटोज वगैरे काढू शकतो चांगलं. तर माझ्या एका मित्राच्या डोक्यात आलं की आपण धबधब्यात जाऊ. धबधबा म्हटल्यावर लोणावळ्याचं प्रॉपर आम्ही सर्च वगैरे केलं, अख्खं आम्ही काढलं त्याचं आणि आम्हाला 2-3 चांगले धरण वगैरे भेटले. तर जसं तुम्हाला माहिती आहे, जेव्हा प्लॅन बनतं तेव्हा खूप लोक असतात, पण जसं प्लॅन एक्झिक्यूट कमी झाले लोक. तर मी माझे 3 दोस्त, आम्ही टोटल 4 लोकच आम्ही प्लॅनमध्ये इन झालो. आमचं प्लॅन झालं की आम्ही ट्रेननी जाऊ. पहिले आमचं होतं की बाईक किंवा बाय रोडच जाऊ, पण नंतर आमचं असं डिसिजन झाले. आम्ही पोरं म्हणले की आम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, ॲडव्हेंचर पाहिजे, कुठलं तरी एकदम असं पाहिजे की मेहनत जास्त नको, आम्हाला फक्त ॲडव्हेंचर वगैरे. मग ट्रेन असं आम्ही कन्व्हिनियन्सीच्या हिशोबाने ट्रेन आम्ही हे केलं. मग ट्रेन वगैरे बुक वगैरे केले, लोकल वगैरे बघितले, टायमिंग्स वगैरे. जेव्हा आम्ही स्टेशनला गेलो तेव्हा आम्ही लेट झालो, ट्रेन मिस झाली ती आमची. तिकडं असं पोरांचं झालं होतं की अरे यार, म्हणजे जायला पाहिजे का नको, थोडं मॉरल डाऊन झालं होतं बेसिकली. पण म्हणलं नाही, आपण आत्ता निघालोय घरून तर आपल्याला जायला पाहिजे. बेसिकली मी असं सांगेन की हा एक आमचा सिग्नलच होता, जे आम्हाला गॉडनी नेचरनी दिलता की तुम्ही आत्ता नका निघू. पण आम्ही जिद्दी, आम्ही नाही ऐकलं. आम्ही दुसरी लोकल बघितली लगेच. दुसरी लोकल थोडी लेट होती जी त्या इथं जात होती, तर आम्ही ती लोकल घेतलीच शेवटी. आम्हाला थोडं पोचायला पण लेट झालं. आम्ही पोचलो वगैरे, आम्ही फोटोज जसं काढायचे होते, आमची इच्छा होती तसं आम्ही प्रॉपर एक्झिक्यूट करत गेलो प्लॅन. तर आम्हाला एक धरण, आम्ही जिथं मेन आम्ही प्लॅन केलं होतं तिकडं आम्ही गेलो. किती वाजता पोहोचले? आम्ही तिकडं 1:30च्या आसपास पोहोचलो. हां, लेट झालं होतं, ट्रेन पोस्टपॉन, पावसाळ्याचे दिवस, हळूहळू ट्रेन जाती, एकदम स्लो चालू होतं सगळं. तर आम्हाला पोचायलाच खूप वेळ लागली तिकडे. तर तिकडं आम्ही जे प्लॅन केलं तर ते झालो. आम्ही त्या धरणात गेलो, आमचं धरणात जायचं प्लॅन होतं. तर धरणाचे जे पाण्याचं वेग होतं ते खूप कमी होतं जिथं आम्ही पहिल्यांदा धरणात गेलो होतो. तर तिकडं आम्ही प्रॉपर पवलो वगैरे, फोटोज वगैरे काढले. लोकं पण होते, गर्दी होती. हळूहळू गर्दी जायला लागली, झालं त्यांचं फिरून वगैरे. मग आम्ही पण त्यांच्या मागं म्हणलं झालं आता बघू. तर काही लोक या दिशेने गेले, काही लोक या दिशेने गेले. तर इथं एक्झिट होती. तर आम्ही जे इथं जात होते आम्ही त्यांना सहज असं विचारलं की इथं तुम्ही जाता, इथं काय आहे? ते म्हणले वरती अजून एक धरण आहे, मोठं धरण आहे ते, आणि तो पण खूप सुंदर आहे. तर आम्ही तर आम्हाला कंटेंटचीच भूक होती. तर आम्ही असं प्लॅन केलं की आत्ता इथवर आलो तर चला वर. खूप जिद्दी आम्ही, चौघं खूप जिद्दी, चला जाऊ. तर आम्ही वर गेले. ते जे आमच्या सोबतीचे होते त्यांनी त्यांची मज्जा वगैरे केली आणि ते खूप कमी वेळात परत निघाले. आम्ही वर गेलो, आम्ही चांगलं आमचं पोहतोय, आम्ही फोटोज व्हिडिओज काढतोय, आमचं चालू आहे सगळी मस्ती मज्जा. आता माझा एक मित्र बाहेर होता किनाऱ्यावर. आता तो धरण कसं होतं, असं प्रॉपर येतं, एक किनारा येतं एक इथं आणि मध्ये दगड होतं. तर प्रॉपर वेग वाढला होता थोडा, पण आम्हाला ते फील नाही झालं कारण की आम्ही पाण्यात होतो. एक मित्र बाहेर होता, तो टाईमपास करत होता, तो आमचे फोटोज व्हिडिओज काढत होता. तर त्याचं असं मन झालं की आता तो पाण्यात उतरव. तर तो असं दगडावर त्याने सहज पाय ठेवला, त्याला तो अगोदर उतरलेला, तर त्याला पाण्याची स्पीड काय जास्त समजली नव्हती. त्याला वाटलं त्याच स्पीडमध्ये पाणी, आम्ही ॲडॅप्ट झालो. तो त्या स्पीडमध्ये त्याने त्या हिशोबाने पाण्यात पाय टाकला आणि तो 2 मिनटात असं फिरला
अनएक्सपेक्टेड झालं त्याच्याशी आणि तेव्हा पाण्याचं स्पीड वाढलेलं. त्यांनी अवॉइड केलं, त्यांनी परत उडीच टाकली. तो आला आमच्या मागं किनाऱ्यापर्यंत आला. तर तेव्हा आम्हाला पण अहसास झालं की पाण्याचा वेग खूपच वाढला, खूपच वेग वाढत होता. तर आम्ही त्या किनाऱ्याला होता, आमचं सामान सगळं या किनाऱ्यावर. आणि आम्ही पाण्याचा वेग बघून कुठंतरी आम्हाला पण घाबरत सुटत होती, कारण की वाहत्या पाण्यात हे पोहणं म्हणजे जरा जास्तच रिस्की काम पण होतं ना. आम्ही पण एवढे प्रोफेशनल्स नाही आहे. तिथं अजून कोणीच नव्हतं? होते ते सगळे निघत होते आणि त्या कोपऱ्यात होते ते निघत होते. जेव्हापर्यंत आम्हाला हे सगळं प्रोसेस होतं आम्ही बघतोय कमी होती गर्दी. दिवस पण जात होता, अंधार हळूहळू पडत होता. आम्ही विचारामध्ये की कसं एस्केप करायचं, कसं पलीकडच्या साईडला जायचं. आमचं सगळं सामान तिकडं, फोन तिकडं, कपडे तिकडे, जे आम्ही खायला काहीतरी चिप्स वगैरे आणलेले ते सगळं तिकडं, पाणी प्यायचं सगळं. आमचं सर्वायवल झिरो झालं होतं, कारण की आम्ही या कोपऱ्यात होतो. अरे बापरे. तर ही खूपच वेगळं झालं होतं डिसिजन आमचं, की आम्ही त्या धरणात गेलो. हे ते तिकडं आम्ही थोडं रिग्रेट वगैरे केलं. कसं तरी आम्ही चौघांनी धाडस दाखवली आणि आम्ही या कोपऱ्याच्या याला स्टार्ट केलं. डिस्टन्स किती होतं सर? 200 मीटरचा डिस्टन्स होता, प्रॉपर लांबच होता पोहण्याच्या हिशोबाने. आणि मध्ये दगड होता. तर आम्ही स्टार्ट केलं पोवायला. आम्ही कसं तरी धाडस दाखवली, आम्हाला पोहता येत होतं. आम्ही कसं तरी ट्राय केलं, खूप स्वतःला हे केलं, पुश केलं. आणि आम्ही तो जो मध्ये दगड होता, जसं मी सांगितलं की धरणाच्या मध्ये एक दगड आहे, आम्ही त्या दगडापर्यंत पोचलो. आम्ही चौघं त्या दगडावर असं थांबलोय. तोपर्यंत पाऊस चालू झाला, पाण्याचा वेग अजून वाढला आणि खूपच अंधारा झाला, कारण की पावसामुळे ढग अख्खे सूर्याला लपून टाकला आणि अजून अंधारा होत गेलं. तर तेव्हा ते पाण्याचा वेग बघून आमचीही थोडी धाडस, आता नाही आहे धाडस, त्या बाजूला जायला. इथं आम्ही होतो, आम्ही दगडावर आलो आणि इथं आमचं सामान, आम्हाला इथं जायचं होतं. मध्ये अटकले होते? मध्ये अडकलो आत्ता नाही हितले. बरोबर. तर तिकडं अजून रिग्रेट की आता इथपर्यंत आम्ही का आलो, आम्ही तिकडेच थांबायला पाहिजे होतो. अख्खं रिग्रेट की आम्ही कशाला हे. आणि ते चिडचिड चालू झाली पोरांची. तो म्हणतोय तुझ्यामुळं. थोडं काम केलं सिच्युएशन, की असं नको, थोडं आत्ता अडकलोय तर काहीतरी एस्केप बघावंच लागेल, कारण की आयुष्य एवढं लवकर नाही सोडू शकत, एवढं लवकर गिवअप नको करायला. आणि इथंच बसून काय फायदा नाही. अजून स्पीड वाढली पाण्याची तर हा दगड पण काय उरणार नाही, हा पण पाण्याच्याच खाली जाणार आहे आणि स्पीडमध्ये आपल्याला पण नीट पोहता येणार नाही. हे सगळं आम्ही विचार केलं. माझ्या एका मित्राला एक बाबा दिसला, तो जात होता, त्याच्यावर टोपा वगैरे त्याने घातलेला, तो पावसात जात होता. आम्ही आवाज टाकतोय, तो म्हातारा माणूस, त्याला ऐकू येते नाही येते आम्हाला माहीत नाही. आम्ही आमच्या हक्क जीवाने आम्ही जोरात आवाज टाकतोय, बाबा ऐका हे आणि ते मदत वगैरे. आम्ही या सिच्युएशनवर आलतो, मदत वगैरे आम्ही ओरडत होतो. तर प्रॉपर आम्ही त्याला आवाज वगैरे दिलं. थोडं आम्ही खूपच किंचाळलो. त्या बाबांचं लक्ष गेलं, त्यांनी इथं तिथं बघितलं, लक्ष दिलं. बाबा होता, त्यांनी असे डोळे वगैरे केले, त्याला आम्ही दिसलो लकीली. त्याला दिसलो, त्याने असा हात दिला आणि गेला, तो निघाला तिथनं. आम्ही म्हणलो ह्यांनी बघून आम्हाला अनदेखा केलं का आमच्या मदतीला गेलाय का ह्यांनी आम्हाला अवॉइड केलं. खूप सगळे प्रश्न, कारण की त्यांनी आम्हाला नोटीस केलं हे आमचं आलं लक्षात, कारण की त्यांनी हात पण वर केलं. तर तिकडं अजून 5-10 मिनटं गेले, आमचं हेच विचार, अजून टेन्शन येत होतं की आम्ही मदत मागितली, त्यांनी बघितलं पण त्यांनी असं का केलं. थांबलो तिथं. तो आला, बाबा आला, तो मदतीसाठीच गेलता. तो माणूस काय करणार म्हातारा. त्यांनी 2 पोरं आणले संग, ते चांगले पाहुणारे होते. त्यांनी 2 पोरं आणले त्या बाबांनी, त्यांच्याच गावातले, जवळ त्यांचं कुठेतरी होतं. आणि ते असे हात दाखवत आहेत, ते म्हणतात की आहे आम्ही तिकडं. आम्हाला थोडा दिलासा भेटला की म्हणजे कोणीतरी आलं मदतीला देऊ म्हणून. आम्ही ओके झाले, थोडं काम डाऊन झाली सिच्युएशन. आणि पाण्याचा स्पीड त्यावर वाढला होता, अजून वाढला, पाऊस पण वरून. तर त्या माणसानी दोरी पण आणलेली, मोठी रश्शी आणलेली. त्यांनी रश्शी आणली आणि त्याने जे 2 पवायला पोरं आणलेले, ते पवत आले, पण त्यांचंही कुठं ना कुठं पवणं तुटलं आणि ते पण वाहत जात होते. ते पण परत थोडंसं पुढं जाऊन परत मागं येत होते, कारण की पाण्याचं स्पीड त्यांना पण वाटतं मॅच नव्हतं होतं. तर कारण की त्या दिवशी पाऊस पण खूप वाढला आणि पाणीचं पण वेग वाढलं, तर त्यांची पण ती कॅपॅसिटी तुटली. तर त्या बाबांनी म्हणले थांबा थोडा आपण विचार करू. त्यांनी एक रश्शीची गाठ मारली, बादली त्यांनी हे केलं. आता त्यांना कळलं की हे खूप वेळापासून झालं, आम्ही तिकडंच थांबलेलो होतो. तर त्यांनी पाणी वगैरे ते आम्हाला प्रोव्हाइड केलं, पाणी वगैरे दिलं. थोडं आमच्या जीवात जीव आला. त्यांनी बिस्किटाचे पुडे दिले, ते थोडं आम्ही खाल्ले वगैरे. थोडं आम्ही आणलेलं संग स्नॅक,
तर त्याच्याच बिस्किटाचे पुढे होते. आमची बॅग त्यांना दिसलेली, तर त्यांनी पाठवलं ते सगळं. आम्ही थोडं एनर्जेटिक झालो, थोडं आमच्यात एनर्जी आली, कारण की आम्ही खूपच डाऊन झालो होतो वरनं टेन्शन वगैरे. तर अजून टाईम गेलं, पाणीची स्पीड काही कमी होत नव्हती, अंधार एकदम जास्त अंधार, खूपच अंधार होत होतं. आणि तेव्हा असं पोरं जास्त पॅनिक व्हायला लागले. मतलब ॲट लास्ट आम्ही डिसिजन केला की आत्ता आर या पार, आत्ता जायलाच पाहिजे. म्हणजे खूपच लेट झाला होता. आम्ही असं हातावर हात ठेवून नाही बसू शकत. ते आलते मदतीसाठी, पण त्यांच्याशी पण होत नाही मदत म्हटल्यावर आपलं जीव. मुलांचं काय झालं जे तुमच्याकडे येत होते ते? हां, तेच, ते परत रिटर्न गेले. त्यांना पण वाटलं जमलं नाही, ते पाण्याचं स्पीड खूपच वाढलं होतं. शेवटी आम्हालाच आमचं वाटलं की आमचा जीव आम्हीच वाचू शकतो. आम्ही कुठंतरी असं थोडं मनाला शांती करून हो म्हणलं, आत्ता आपल्यालाच पाहून जावं लागेल. त्याच्यातलं माझे जे 4 मित्र होते त्याच्यातलं एक थोडा होता, त्याला स्विमिंग एवढी येत नव्हती. आम्ही तरी ट्राय केलो. आम्ही लक बाय चान्स हात बीत सगळे असे दुखून आलते, तरी आम्ही पवत आम्ही या किनाऱ्यावर आलो. तो जो होता तो हळूहळू येत होता, त्याने त्याची पण एक्स्ट्रीम प्रयास केलं. आम्ही पण रशी वगैरे फेकले, तो हळूहळू त्याच्या स्पीडने येत होता. आता त्याचं असं झालं होतं की तो पाण्यामुळं त्याला ताप वगैरे येत होता, त्याची तब्येत खराब झाली. माझा जो एक मित्र होता त्याचं नाव ओम होता, तर ओमची तब्येत थोडी खराब झाली. तर आम्ही बाहेर आलो, आमचं एस्केप झालं. आम्ही किनाऱ्यावर आलो. बाहेर कसे आले? आम्ही तो पवायचाच प्रयास केलो खूप. आम्ही हातपाय मारले. आम्ही म्हणलो आमचा जीव आम्हालाच वाचवावा लागेल. तर आम्ही खूप ह्याच्यानी धाडस करून आम्ही आलो. म्हणजे इथं तर आम्ही वाहत्या पाण्याने आम्ही डायरेक्ट तिथं पोचलो. मग आम्ही पाय किनाऱ्याने, म्हणजे एवढं आमचं पवतच होतं. आम्ही ट्राय करून आम्ही पोचलो. बेसिकली आम्ही पोचलो, ठीक आहे. आम्ही पोचलो. माझ्या मित्राचा हाल बघितला मी, ओम ताप आलता त्याला एवढी थंडी, तो कुडकुडत होता. तो खूपच त्याला त्रास होत होता. तो आला, तिकडे पोचला. त्याला आम्ही बॅगेकडे घेऊन गेला. आम्ही बॅग वगैरे घेतली. आमचं म्हणजे तिकडं आम्ही एस्केप झालो. त्या बाबांना आम्ही थँक्यू वगैरे म्हणलो. त्या बाबांनी आम्हाला वाट दाखवली की इथनं तुम्ही खाली जाऊ शकतो, असं तसं, इथनं तुम्हाला एक्झिट आहे. त्या बाबांनी आम्हाला वाट दाखवली आणि आम्ही हायवेपर्यंत पोहोचलो. मग हा किस्सा तुमच्यासोबत घडला होता? हा तर काय नाही, अजून एक झालं पुढं. म्हणजे त्याच टायमाला त्याच दिवशी अजून एक. म्हणजे आमचं नशीब एवढं खराब, ती ट्रेन सुटली, ती गॉडचं आमचं हे होतं प्लॅन की ह्यांना नाही जायला पाहिजे. आम्ही ऐकलं नाही, आम्ही गेलो आणि पुढं अजून एक प्रसंग घडला. तर आम्ही हायवेला पोचलो. आम्हाला जायचं होतं, आम्ही ट्रेनने आलतो, आम्ही गाड्या नाही आणलेले. आम्ही हायवेला जसं पोचलो तर आम्ही एका ट्रकवाल्याशी हात दाखवला आणि आम्ही त्याला म्हणलो की आमच्या संग असं झालं आहे. आम्ही खूप म्हणजे वेगळ्याच हालती ते, आम्हाला नीट काय जमत नाही आहे. तुम्ही फक्त एक मदत करा की आम्हाला तुम्ही स्टेशनपर्यंत सोडा. मला खूप उशीर झाला. खूप उशीर झाला होता तेव्हा, आणि हायवेवर ते ट्रक वगैरेच होते. अशी की टॅक्सी वॅक्सी काही नव्हती अशी की मदत मागू शकतो. खूप सुमसानच हायवे होता तो. तर ते जो माणूस होता त्याला वाटतं मराठी येत होती काय नाही, त्यांनी फक्त हो 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 केलं. ते 2 माणसं होते, ते उतरले खाली ट्रकमधनं. आम्ही थांबलोय, माझ्या मित्राला मी सांभाळतोय, तो कुडकुडतोय, त्याला खूपच त्रास होतोय, ताप वगैरे एकदम. थांबलोय. तर माणूस उतरले, दोघं त्याच बाजूने उतरले, मागं गेले. आता मागं ते त्याच्या ट्रकच्या मागं गेले काहीतरी सामान काढायला. त्याच्या ट्रकच्या मागं ते काहीतरी सामान काढायला गेले. आणि तेवढ्यात अजून एक माणूस आला आणि तो आम्हाला असं पळ म्हणून त्याच्या एका टपरीपाशी, म्हणजे दुकानापाशी घेऊन गेला. तिकडं पाणी वगैरे त्यांनी, म्हणजे आमचं एका मित्र गेलता त्याच्या मागं पाणी वगैरे त्याला पाहिजे होता, आणि त्यांनी त्याला बघून तो आम्हाला पण घेऊन आला. हां, त्याला असं वाटलं त्या माणसाला की त्याचे ट्रकवाले ते मागणं काहीतरी काढतायत. ते बेसिक ते काहीतरी किडनॅपिंग किंवा आम्हाला लुटायचं वगैरे बघत असन. ते आम्हाला लुटायला वगैरे बघत असन. त्यांनी त्यांचे हत्यार वगैरे काहीतरी काढत होते. ते त्या माणसाने बघितलं. आणि माझा एक मित्र तिकडं पाणी घ्यायला गेलताच त्या दुकानापाशी. मग त्या माणसाने जसं हे नोटीस केलं, तो पळत आला. आणि मी त्या मित्राला सांभाळत होतो, तो आजारी जो झालता, आम्हाला दोघांना परत तिकडे तो घेऊन गेला. आमच्यासोबत घेऊन गेला. तो आम्हाला त्याच्या दुकानात घेऊन गेला. त्याने पाणी वगैरे पाजवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्याच्याशी मदत मागितली तो तुमची मदत नव्हता करत होता, तो तुम्हाला लुटायचा बघत होता बेसिकली. तो काहीतरी काढत होता त्याच्या ह्याच्यात. म्हणजे खूप असं झालं की आम्ही असल्या गोष्टींनी वाचतोय आम्ही.
जर त्या माणसाने आम्हाला लुटलं असताना आमच्यावरच काहीतरी केलं असतं. बरं. आमची हालत तशी नाही की आम्ही धाडस करून अजून काहीतरी हे करू. आमच्यात पण एवढी क्षमता नाही, ताकद नाही की आम्ही त्याच्याशी भांडू बिंडू शकतात. तर नशिबाने परत तो दुकानदाराने आम्हाला वाचवलं. त्यांनी नोटीस केलं, त्यांनी आम्हाला साईडला घेतलं, त्यांनी आम्हाला थांबवलं, पाणी वगैरे पाजवलं. जसं आम्ही त्याला सांगितलं की आमच्या संग असं खूप काय घडलं आहे, त्यांनाही कुठं दया आली. त्यांनी माझ्या मित्राला बघितलं, तो खूपच त्रास होत होता त्याला. त्यांनीच त्यांच्या कुठल्या तरी मित्राला बोलवलं, त्यांनी रिक्षा वगैरे त्यांची काढली आणि आम्हाला सुखरूप स्टेशनला मग सोडलं. मग ते ट्रकवाले परत तुमच्या शोधात नाही आले वापस? ते आले, पण तेव्हा त्या माणसाने हँडल केलं. त्यांनी त्याला की नाही येतं कोण, ते पळून गेले ते पोरं, असं तसं. म्हणजे बेसिकली त्याच माणसाने आम्हाला वाचवलं. त्यांनी आम्हाला मागं लपवून टाकलेलं. अरे बापरे. त्यांनीच आम्हाला वाचवलं, त्या दुकानदारांनी. खूप भयानक किस्सा होता हा तर. खूप. त्याच्यानंतर आम्ही कधी प्लॅनच नाही केलं कुठं जायचं. तर मित्रांनो, सरांसोबत हा किस्सा जो घडला तो खूप भयानक होता. जर तुम्हाला पण तुमचे विचार मांडायचे असतील आमच्यासमोर तर आम्ही इंस्टाग्रामची लिंक मेन्शन केलेली आहे. तुम्ही आम्हाला याच्यावर DM करू शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.